हे लक्षात घ्या, अशा प्रकारचे जर पुढे स्टँडिंग खासदार थोड्याफार रिॲक्शन येतील, परंतु त्यांची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. आज हा विषय संपून जाईल मातोश्रीला. आज त्यांना चर्चेसाठी माननीय उद्धव साहेबांनी बोलवलेलं आहे. ज्ञानराज चौगुले, रवींद्र गायकवाड हे दोघंही मातोश्रीला गेलेले आहेत आणि हा प्रश्न मिटेल आणि निश्चितपणे उद्यापासून ते कामाला लागतील असा माझा विश्वास आहे. ते उमेदवारी बदलूनच द्यायची मागणी करतायत, त्यांच्या आणखी काही इतर मागण्या आहेत. मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे. आज मातोश्रीवर चर्चा होणार आहे आणि मग अंतिम जो काही निर्णय येईल त्या निर्णयाप्रमाणे काम होईल. काय विषय रवींद्र गायकवाडांची उमेदवारी बदलली, नेमका त्याचा काय फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? नाही, आता हा उमेदवारी देण्याचा अधिकार हा माझा नाही, हा पूर्णतः अधिकार माननीय उद्धव साहेबांचा आहे आणि विचारांतीच त्यांनी हा निर्णय घेतला असेल. मला असं वाटतं की त्यावर काही टिप्पणी करणं होणार नाही. प्रचाराच्या बाबतीमध्ये त्यांची उमेदवारी बदलल्याचा काय फायदा होणार आहे, तोटा होणार आहे? नाही, बघा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे. राज्यामध्ये प्रचंड सकारात्मक वातावरण युतीच्या बाजूने उभं आहे आणि सर्वच्या सर्व जागा भाजप सेनेच्या या विजय होतील अशा प्रकारची स्थिती आहे. इथलीही जागा कुठल्या प्रकारची अडचण जाणार नाही. चांगल्या प्रचंड मताने विजय होऊ अशा प्रकारचा विश्वास आहे. आजही रवी गायकवाड समर्थक इथं उपस्थित नाही. आणखी आम्ही कोण आहेत? उपजिल्हा प्रमुख रवींद्र गायकवाडांच्या बाबतीत बंडाच्या पैत्र्यात वर्णाळे म्हणून आहेत. नाही, बघा, सर्व मुंबईला त्यांना बोलवलेलं आहे आणि माझं बोलणं झालं आहे. माझा फोन तुम्ही चेक करा की आज माननीय उद्धव साहेबांकडे त्यांचं बैठक असल्यामुळं ते येऊ शकत नाही असं मला त्यांनी कळवलेलं आहे. जो काय निर्णय पालकमंत्री पॉलिटिक्स बघताय, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, काय मुद्दा घेऊन तुम्ही लोकसभेमध्ये काय मुद्दा घ्यायचा? बघा, सर्व विकासाचे मुद्दे आजपर्यंत 60 वर्षामध्ये जे झालं नाही ते या 5 वर्षात झालं. माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये विश्वास बसून तर प्रगती. तुम्ही हायवेज बघा, तुम्ही रस्ते बघा, तुम्ही सिंचनाचं बघा, कोणत्या क्षेत्रामध्ये मागवत आम्ही. शेतकऱ्याला मदतीच्या बाबतीत तुम्ही बघा, सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड भरीव अशी मदत या सरकारने केली आहे. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत आणि विशेषतः तरुणांच्या मनामध्ये स्ट्राईकनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणाचं या ठिकाणी विश्वास निर्माण झालेला आहे आणि निश्चितपणे देशाला कणखर एक पंतप्रधान भेटलेत याचा अभिमान सर्व जनतेला आहे आणि त्या विषयावरती आम्ही विजय होऊ. निर्भीड, निपक्ष, सडेतोड उस्मानाबाद लाईव्ह आता YouTube-वरही. ताज्या व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. YouTube वर सर्च करा उस्मानाबाद लाईव्ह. करा क्लिक.